नमस्कार मंडळी, ही आमची शेतकरी जोडी आज तुमच्या पुढं आमचा खरा परिचय घेऊन आली बर का. आता तुम्ही जी रोज आम्हाला बघताव ऐकताव ती डुप्लिकेट पण आहे. विनोदासाठी थोडं मंडळी वरच्या आवाजात बोलणं करणं करावं लागतंय. वास्तविक पाहता हे घरात कोणाला मोठ्या आवाजाने आजपर्यंत बोललेलं नाही. व्हिडिओ पुढे आम्ही बघूनच आम्हाला आश्चर्य वाटतं. हे आमचे एक विनोद आहे, तुमच्यासाठी करायचा विनोद आहे, पण रियालिटी मध्ये फार आनंदाने आम्ही जीवन जगतो. आणि वास्तविक पाहता शेती थोडी आहे, शेतीवर पोट भरत नाही. सगळे युट्यूबवर चॅनल करून उगाच छोटासा प्रयत्न म्हणून उगाच चालू केले. परिवारामध्ये आनंद आहे, सुख समाधान सगळ्या गोष्टी आहेत. वास्तविक जीवनामध्ये आम्ही खूप प्रेमाने आनंदाने राहतो मंडळी. शेती थोडी आहे म्हणजे मंडळी एकदम 2-2.5 एकर आहे आणि त्यात नाही काय होतो. आता ह्या वर्षी तर बघा पावटा पेरलाय, त्याच्यावर एवढं इगीन पडलंय की एका एका झाडाला 2-2, 3-3 सुद्धा शेंगा नाहीत. म्हणजे सांगायचं एवढं की आम्ही जे पेरलंय का नाही त्याचा खर्च सुद्धा ह्या बारीनं तर निघत नाही. शेतकऱ्याची व्यथा आणि कथा अशीच आहे मंडळी. मग आता ही उघड टाइमपास म्हणून अगर तुम्हाला हसविण्यासाठी म्हणून ही चॅनल काढलेलं नाही बरं का आम्ही. ही कुठंतरी आम्हाला ह्याच्यातून काहीतरी फायदा व्हावा, ह्याच्यातून काहीतरी 4-2 पैसे आम्हाला मिळावं म्हणून ह्याच्यासाठी आम्ही खरं खरं काढलंय ते तुम्हाला सांगायला लागला. नाहीतरी उगा काय टाइमपास म्हणून काही तर 3-3 तास घालवायला शेतकऱ्याला नसते येत का. तर ही व्हिडिओ करायचं तरी एवढं सोपं होय. अहो ही व्हिडिओ करायला नीट का करायचा कसा येत नाही नीट काय, नाही तर पुन्हा घरी जाऊन त्याची एडिटिंग कशी करायची येत नाही, ते टाकायचं कसं लय झंझट आहे. ही टकुर पिकून जायची बारे. म्हणजे आमच्या सारख्याला अजून म्हणजे माझं 10वी शिक्षण झालंय, ह्यांचं 12वी झालंय, पण आमच्या दोघाला बी नीट काही येत नाही. इंग्रजी तर कळतच नाही आणि मोबाईल मध्ये सगळं जे काय करायचं असतं ते इंग्रजीतूनच असते आणि ते आम्हाला खरंच येत बी नाही. काही थोडं बहुत पोरग सांगत आहे ते आजकालचे लेकरं माहित नाहीत का, एक गोष्ट तीनदा बोललेली जमत नाही. त्याच्यामुळं जसं जमल तसं आमचं चालू असतं. आता मंडळी राहिला ह्यांचा प्रश्न. ह्यांचं कसं दुकान आहे मोटरी भरायचं, रानातल्या हिरीवरच्या बोरच्या जी मोटरी असतात का नाही ती मोटरी भरायचं दुकान त्यांचं पहिल्यापासून आहे. खूप 25 वर्ष झालं ते काम, उद्योग आहे माझा. 10वी-12वी झाली की ह्यांनी ते दुकान टाकलेलं, तेव्हापासून त्यांचा तेच धंदा आहे. मग पुन्हा नेमकं 2020 मध्ये काय झालं, ह्यांनी त्या धंद्याचा कटाळा आला म्हणून ती धंदा दिला सोडून आणि पुन्हा मोटरी इकायचा धंदा काढला. तर ह्यांना वाटलं की त्याच्यात लय फायदा आहे काय की, म्हणून मोटरी इकायचा धंदा टाकला. त्याला लय मोठा खर्च, त्याचा लय मोठा खर्च झाला मंडळी आम्हाला. आणि त्याचा एवढा खर्च झाला आणि नेमकं इतका खर्च करून ते दुकान टाकलं की कोरोना आला. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये एवढं लॉस मध्ये गेला, एवढं की म्हणजे बरंच आता ते सांगायचं सुद्धा नाही एवढं झालं. त्याच्यामुळं मंडळी आता काहीतरी डबल ह्याने पण आता 2 वर्ष झालं ती मोटरी भरायचा धंदा चालू केला. पण आता त्याच्यात बी एवढी स्पर्धा झाली की ती सुद्धा एवढं चलत नाही का. तरी पावसाळ्या असून ही सुद्धा पाऊस काळ झाला तरी सुद्धा ती धंदे चालणार का. तर सोलर आलेत वरवर, वेगळंच काही बी टेक्नॉलॉजी निघायला लागली. त्याच्यामुळे आता ही धंदा बी चालना झालाय. मग आता नेमकं करावं तरी काय म्हणून ही मी आपलं घरात बसून बसून मी तर दुसरं काही करू शकत नाही. मग त्याच्यापायी आपलं ही थोडं चालू करावं म्हणून आम्ही हे चालू केलंय. आता आमची जी गल्लीतली लोक असतील म्हणा, अगर ह्यांच्या ओळखीचे असतील ती सुद्धा ह्यांना बघून हसतेत. पण असू, दुसऱ्याच्या हसण्यानं काय आणि दुसऱ्याच्या बोलण्यानं काय आपल्याला काही फरक पडत नसते. आपल्याला जे करायचंय ते आपलं ध्येय आपल्याला गाठायचं असते. त्याच्यामुळे आमचा एवढाच प्रयत्न आहे की आम्हाला ही चॅनल लय पुढे न्यायचंय, पण ह्याच्यासाठी आम्ही नेऊ शकत नाही बरं का. हे चॅनल ह्याच्यासाठी सपोर्ट तुमचा लागतोय. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आमच्याकडून काही चुकत असलं तर आम्हाला सांगा बी का, तर आम्हाला माहित नाही एवढं व्हिडिओ करायचं. जे काही आमच्याकडून चुकत असेल ते आम्हाला सांगा. जी बरोबर वाटतंय ती बी सांगत जा, कमेंट करत जा. आवडलं तर लाईक बी करत जावा, आपल्या मित्र परिवाराला पाहुण्या रावळ्याला पाठवीत बी जावा. आणि अजून मी मंडळी ह्यांचं दुकान आहे मोटरी भरायचं दुकान, का तर नुसतं ह्याच्यावरच भागत नाही म्हणून ते बी चालू आहे आपलं. मग त्याच्यासाठी आम्ही फक्त सकाळी रानात येत आहोत 2 जण. मग काही काम असल्यावर मी दुपारून रानात येत असते, पण आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी खास रोज सकाळी. आता एवढी थंडी आहे, आता 2 महिने जसं आम्ही चॅनल काढलंय ना तसं थंडी चालू आहे. मग एवढ्या थंडीच आम्ही रानात येतो व्हिडिओ काढायला आणि रानातच व्हिडिओ काढतो. का तर घरी व्हिडिओ नाही काढू शकत शेजाऱ्या पाजाऱ्यामुळे. मग रानात येऊन आम्ही एवढ्या थंडीचं सकाळी व्हिडिओ काढतो आणि ह्यांना 10 वाजता दुकान उघडायला जायचं असते म्हणून तेवढ्या गडबडीत काय होतील तेवढे व्हिडिओ काढायचे आणि गडबडीत घरला जायचं, पुन्हा पाणी द्यायला चालू असते. म्हणजे हे सगळं गोंधळच असतंय आमच्या माग. असं ही शेतकऱ्याची तर सगळ्याचीच व्यथा आहे मंडळी. विनोदाच्या माध्यमातून शेतकऱ्याची कथा आणि व्यथा तुमच्यापर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही सर्व मंडळींनी ह्या शेतकरी जोडी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सर्वांपर्यंत पाठवा. आणि महाराष्ट्रामध्ये प्रयत्न उगा स्वप्न म्हणा तुमच्या, आमचं तर स्वप्न आहे तुमच्या खांद्यावर बघितलेलं स्वप्न पण मंडळी
जी काय आम्ही करताव का नाही, आता जी काय हसविण्याचा प्रयत्न असते, जी बोलताव, जी एकमेकाला भांडताव, ही ती आमच्या घरचे सुद्धा बघून कसं तरी वाटतंय का, तर आमचा तसा स्वभावच नाही पहिल्यापासून. विरोधाभास आहे सगळा आमचा. जसं आम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतो का नाही, तसं आम्ही काहीच नाही का. तर मी तर अजून लग्न झालं तसं ह्यांना भांडलेलं नाही. अगर ह्यांनी लग्न झालं तसं मला एक शिवी सुद्धा दिलेली नाही. बाकीचं मारायचं हाणायचं तर द्या सोडून. पण जी काय आम्ही करताव ना, ही फक्त हसविण्याचा प्रयत्न आहे, तुम्हाला आवडावं म्हणूनच करताव. एवढं काही मनाला लावून घेत जाऊ नका. तर आम्ही जी काही करताव का नाही, ती एक फक्त कॉमेडी आहे बघा मंडळी. आता बरेच व्हिडिओ सासू सुनाबद्दल ही ती आम्ही बनवलेत. त्याच्यात मी तर एक व्हिडिओ होता बघा, ह्याने म्हणते आईला काही काही का म्हणली, ते ऐकून आमच्या सासूबाईला सुद्धा लय कसं तरी वाटलं. पण ती बनविता बनविता वेगळा बनविण्यात आला व्हिडिओ. कसं झालं की नेमकं ह्यांना मी म्हणत होते की तुम्ही म्हणायचं, मी ह्यांना म्हणायचं की होय हो तुमची आई मला काही काही का म्हणली. मग ह्यांना समजून द्यायचं होतं की ते काही काही कोण होती, ही होती. मग ती ह्यांना जमाना झाला म्हणून म्हणलं उलट करू म्हणलं आपण, मी तुमच्या आईला काही काही म्हणलं असं हो. म्हणून ती व्हिडिओ आम्ही केला. परत सासूबाईला ते ऐकून राग सुद्धा आला. म्हणजे आम्ही जी करताव का नाही, ती फक्त एक कॉमेडी आहे, ही तुम्ही बी समजून घ्या आणि आमच्या घरच्यांना पाहुण्यारावळ्याला पण समजण्याची गरज आहे. असं बघा मंडळी, आम्हाला मदत करा, सहकार्य करा, सपोर्ट करा, हे व्हिडिओ बघा, लाईक करा, सगळं काही करा. आणि चुकलं तर बी सांगा, का तर चुका आमच्याकडून पुन्हा डबल होणी आणि आम्ही तुमच्यापर्यंत अजून काही चांगलं चांगलं घेऊन येऊ. व्हिडिओ बघत बघत मंडळी वाटत बी असेल तुम्हाला मान लय हलवी, मान ह्याची ढिली काय की विनोद म्हणून करावं लागतं मंडळी. रोज व्यापारात कधी मान माझी चुकून हालत नाही. उगा हे विनोदाच्या माध्यमातून एक चालू आहे प्रयत्न. करा मंडळी सहकार्य. धन्यवाद. धन्यवाद.